नमस्कार यूट्यूब फॅमिली. प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. दरवाजाची कडी हळूहळू फिरली. पूर्वाने हातातील फोटो पटकन फाईलमध्ये ठेवला. दरवाजा उघडला. समोर एक मध्यमवयीन व्यक्ती उभी होती. मिसेस संधू? पूर्वाने स्वतःला सावरत मान हलवली. हो. ती व्यक्ती आत येऊन बसली. पूर्वाने तिच्यासमोर रेकॉर्डर ठेवला. तुम्ही या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती देणार असल्याचं सांगितलं होतं. समोरची व्यक्ती काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, माहिती आहे, पण माझं नाव कुठेही येता कामा नये. पूर्वा म्हणाली, तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल, पण तुम्ही मला पूर्ण सत्य सांगणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली, या प्रकरणात जे दिसतंय त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी आहे. पूर्वाने लक्षपूर्वक ऐकलं. काय म्हणायचं आहे तुम्हाला? ज्या कंपनीचा तू मागच्या रिपोर्टमध्ये पर्दाफाश केलास त्याच्याशी या प्रकरणाचा संबंध आहे, ती व्यक्ती म्हणाली. पूर्वाच्या हातातील पेन थांबली. कसला संबंध? समोरच्या व्यक्तीने आजूबाजूला पाहिलं. पैशांचा, कागदपत्रांचा आणि काही लोकांचा. पूर्वा पुढे झुकली. कोणत्या लोकांचा? ती व्यक्ती उत्तर देणार इतक्यात बाहेर कोणाची तरी पावलं ऐकू आली. दोघेही शांत झाले. पूर्वाने दरवाजाकडे पाहिलं. पावलं काही क्षण थांबली आणि मग पुढे निघून गेली. पूर्वाने पुन्हा विचारलं, तुम्ही घाबरताय का? ती व्यक्ती हळू आवाजात म्हणाली, हो. पूर्वा म्हणाली, मग ही माहिती तुम्ही मला का देताय? समोरच्या व्यक्तीने तिच्याकडे पाहिलं. कारण तू घाबरून मागे हटणारी नाहीस, ते म्हणाले. पूर्वाच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तुम्ही मला अजून ओळखत नाही, ती म्हणाली. तो व्यक्ती म्हणाला, तुझा मागचा रिपोर्ट मी पाहिला आहे. मुलाखत संपल्यानंतर पूर्वाने फाईल पुन्हा उघडली. तिने फोटो बाहेर काढला. फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. फोटोच्या मागे लिहिलं होतं. पुन्हा तिच्या नजरेसमोर आलं, सुरजित बाजवा. पूर्वाने हळू आवाजात नाव उच्चारलं, सुरजित बाजवा. तिने आपल्या लॅपटॉपवर त्याचं नाव शोधायला सुरुवात केली. काही मिनिटातच तिच्यासमोर अनेक कागदपत्र उघडली. तो एका मोठ्या व्यावसायिक समूहाचा संचालक होता आणि त्या समूहातील एका कंपनीचा संबंध तिच्या मागील रिपोर्टशी जोडला जात होता. पूर्वाच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे हा फक्त योगायोग नाही. तिने लगेच ते कागदपत्र सेव्ह केली. तेवढ्यात तिच्या फोनवर रणदीपचा फोन आला. पूर्वाने फोन उचलला. हॅलो. रणदीप म्हणाला, कुठे आहेस? ऑफिसमध्ये. सगळं ठीक आहे ना? पूर्वा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, हो. रणदीप लगेच म्हणाला, पूर्वा गप्प झाली. काय? तू पुन्हा काहीतरी लपवतेस. पूर्वा हलकं हसली. तुला सगळं कसं कळतं? ती म्हणाली. रणदीप लगेच म्हणाला, तू माझ्याशी बोलताना 3 सेकंदांपेक्षा जास्त शांत राहिलीस की मला लगेच सगळं कळतं. पूर्वाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मी एका मोठ्या असाइनमेंटवर काम करते, हे मला माहीत आहे, तो म्हणाला. मग मला हे जाणून घ्यायचं आहे की तू सुरक्षित आहेस ना? पूर्वा काही क्षण शांत राहिली. मी सुरक्षित आहे, ती म्हणाली. रणदीप लगेच म्हणाला, मला तुझ्यावर विश्वास आहे. पूर्वाच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं गंभीर झालं. मग पण मला तुझी काळजीही वाटते. पूर्वाने डोळे मिटले. रणदीप म्हणाला, लवकर घरी ये. पूर्वा हसत म्हणाली, तू वाट पाहतोयस? हो. कशासाठी? रणदीप म्हणाला, तुला पाहण्यासाठी. पूर्वाच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. मी येते. फोन कट झाल्यावर पूर्वाने पुन्हा फाईलकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच निर्धार होता. संध्याकाळी पूर्वा ऑफिसमधून बाहेर पडली. तिने आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर नेहमीसारखीच गर्दी होती, पण तिच्या मनात एकच विचार होता, सुरजित बाजवा. ती गाडीत बसली. काही अंतर गेल्यानंतर तिच्या फोनवर एक ईमेल आला. पूर्वाने तो उघडला. त्यात एक वाक्य लिहिलं होतं, तू ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतेस त्याच्यापासूनच सुरुवात कर. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने तो मेसेज पुन्हा वाचला. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतेस? तिच्या मनात रणदीपचा चेहरा चमकून गेला. पूर्वाने लगेच फोन बाजूला ठेवला. नाही, ती स्वतःशीच म्हणाली, रणदीपचा याच्याशी काहीही संबंध नाही. पण तिच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता. हा मेसेज तिला रणदीपबद्दल संशय घ्यायला लावण्यासाठी होता की कोणीतरी खरंच तिला सत्याच्या अगदी जवळ नेत होतं?
पूर्वाने गाडीचा वेग वाढवला आणि तिला अजून माहीत नव्हतं की या तपासाचा धागा तिच्या स्वतःच्या आयुष्याशी जोडला जाणार होता. मग तिच्या मनात आणखी एक प्रश्न आला, जर हा मेसेज फक्त तिला गोंधळात टाकण्यासाठी नसेल तर? घरी पोहोचल्यावर रणदीप तिचीच वाट पाहत होता. पूर्वा आत येताच त्याने तिच्याकडे पाहिलं. आज उशीर झाला, तो म्हणाला. पूर्वाने बॅग खाली ठेवली. काम होतं. रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला. ते मला माहीत आहे, पूर्वा म्हणाली. मग? रणदीपने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. पण आज तू काहीतरी विचारात आहेस. पूर्वा हलकं हसली. तू माझ्या चेहऱ्यावरून सगळं वाचतोस का? ती म्हणाली. रणदीप म्हणाला. सगळं नाही. तो तिच्याजवळ येत म्हणाला. पण तू माझ्यापासून काही लपवतेस हे नक्कीच कळतंय. पूर्वा काही क्षण शांत राहिली. मग त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली. आज फक्त मला असंच थोडा वेळ राहू दे. रणदीपने तिच्या केसांवरून हात फिरवला. ठीक आहे. पण त्याच्या मनात मात्र एक प्रश्न कायम राहिला होता. पूर्वा त्याच्यापासून नेमकं काय लपवत होती? दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वा पुन्हा तपासासाठी ऑफिसमध्ये पोहोचली. तिने सुरजित बाजवा यांच्याबद्दल मिळालेली सर्व माहिती तपासायला सुरुवात केली. काही वेळाने तिला एक महत्त्वाचा दस्तऐवज सापडला. सुरजित बाजवाच्या कंपनीने मागील काही वर्षात अनेक छोट्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यापैकी एक कंपनी तिच्या मागील रिपोर्टमध्ये समोर आलेल्या प्रकरणाशी थेट संबंधित होती. पूर्वाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. म्हणजे सगळे धागे एकाच ठिकाणी येऊन मिळत आहेत. तिने लगेच कागदपत्रांची प्रत काढली. तेवढ्यात तिची सहकारी तिच्याजवळ आली. पूर्वा, तुझ्या नवीन फाईलमधील काही कागदपत्र कोणीतरी पाहिली आहेत. पूर्वा लगेच तिच्याकडे वळली. कुणी? माहीत नाही, पण काल रात्री ऑफिस बंद झाल्यानंतर सिस्टीममध्ये लॉग इन झालं होतं. पूर्वाने लॅपटॉपकडे पाहिलं. कोणत्या अकाउंटमधून? तिच्या सहकार्याने स्क्रीनवर माहिती दाखवली. पूर्वाचे डोळे मोठे झाले. तो लॉग इन ऑफिसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अकाउंटमधून झालं होतं. पूर्वा काही क्षण शांत राहिली. हे शक्य नाही, ती म्हणाली. का? पूर्वा म्हणाली. कारण काल रात्री ते ऑफिसमध्येच नव्हते. तिच्या चेहऱ्यावर आता स्पष्टच संशय होता. कोणीतरी ऑफिसमधून माहिती बाहेर पाठवत होतं. पण कोण? संध्याकाळी रणदीपचा फोन आला. आज भेटणार आहेस का? पूर्वा हसली. तू मला मिस करतोयस? रणदीप म्हणाला. 8 दिवस दूर राहिल्यानंतर आता तुझी सवय लागली आहे. पूर्वाच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. आज मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, ती म्हणाली. रणदीपचा आवाज गंभीर झाला. काय झालं? समोर भेटल्यावर सांगते, पूर्वा म्हणाली. रात्री दोघेही एका शांत ठिकाणी भेटले. पूर्वाने त्याला सगळं सांगितलं. ऑफिसमधून माहिती लीक होत असल्याचंही. रणदीप शांतपणे ऐकत होता. तू माझ्यापासून अजून काही लपवतेस? पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली. नाही. रणदीप हळू आवाजात म्हणाला. पूर्वा? ती गप्प झाली. रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला. तू माझ्याशी खोटं बोलत नाहीस हे मला माहीत आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पण काहीतरी पूर्ण सांगत नाहीस. पूर्वाने नजर खाली केली. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? त्याने विचारलं. पूर्वाने लगेच त्याच्याकडे पाहिलं. स्वतःपेक्षाही जास्त, ती म्हणाली. तो म्हणाला. मग माझ्यापासून काहीही लपवू नकोस. पूर्वाच्या डोळ्यात भाव उमटले. ती हळू आवाजात म्हणाली. मला भीती वाटते. रणदीप शांत झाला. कशाची? त्याने विचारलं. पूर्वा म्हणाली. तुला या सगळ्यात ओढलं जाईल याची. रणदीपने तिचा हात घट्ट पकडला. तू जिथे असशील तिथे मी आधीपासूनच आहे. पूर्वाच्या डोळ्यात पाणी आलं. रणदीपने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. माझ्यावर विश्वास ठेव, तो म्हणाला. पूर्वाने त्याला मिठी मारली. ठेवते. त्या रात्री पूर्वा घरी परतली. तिने आपली फाईल पुन्हा उघडली. सुरजित बाजवाच्या कंपनीशी संबंधित कागदपत्र तिच्यासमोर होती. तेवढ्यात तिच्या फोनवर एक नवीन मेसेज आला. तू चुकीच्या व्यक्तीवर संशय घेतेस. पूर्वाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. लगेच दुसरा मेसेज आला. तुझ्या अगदी जवळ असलेली व्यक्ती तुला सत्य सांगत नाही. पूर्वाने फोन घट्ट पकडला. तिच्या मनात रणदीपचा चेहरा पुन्हा एकदा चमकून गेला. पण यावेळी तिने स्वतःला थांबवलं नाही. पूर्वा ठाम आवाजात म्हणाली. मी मेसेजवर विश्वास ठेवणार नाही. तिने फोन बाजूला ठेवला. पण काही क्षणांनी तिच्या नजरेसमोर एक गोष्ट आली. रणदीपच्या ऑफिसमधील एका प्रोजेक्टचं नाव, तेच नाव तिला सुरजित बाजवाच्या कागदपत्रांमध्ये दिसलं होतं. पूर्वा काही क्षण स्तब्ध झाली. तिने पुन्हा कागदपत्रांकडे पाहिलं. मग रणदीपच्या प्रोजेक्टच्या फाईलकडे. दोन्ही नावं एकच होती.
पूर्वाच्या चेहऱ्यावर अविश्वास दाटला. पूर्वा काही क्षण त्या कागदपत्रांमध्येच पाहत राहिली. एका बाजूला रणदीपच्या प्रोजेक्टची फाईल होती आणि दुसऱ्या बाजूला सुरजित बाजवाच्या कंपनीशी संबंधित कागदपत्र. दोन्ही ठिकाणी एकच प्रोजेक्टचं नाव होतं, प्रोजेक्ट नीलगिरी. पूर्वाच्या मनात असंख्य प्रश्न होते. हा फक्त योगायोग नाही, तिने स्वतःशीच विचारलं. पण लगेच तिने डोकं हलवलं. नाही, आधी पूर्ण सत्य शोधायचं. तिने रणदीपला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला, पण काही क्षणांनी थांबली. आत्ता नाही. तिला रणदीपवर संशय नव्हता, पण या प्रकरणात कोण कोण सामील आहे हे अजून स्पष्ट झालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्व ऑफिसमध्ये पोहोचली. तिने आपल्या सहकार्याला विचारलं, कालच्या फाईलमधील सगळे कागदपत्रांचे मूळ स्रोत तपासलेस? हो, पण एका कागदपत्राचा स्रोत अजून मिळालेला नाही, त्याने उत्तर दिलं. पूर्वा लगेच म्हणाली, कोणता? तिच्या सहकार्याने फाईल पुढे केली. हे. पूर्वाने फाईल उघडली. त्यात काही आर्थिक व्यवहारांची माहिती होती, पण त्यातील एक व्यवहार प्रोजेक्ट नीलगिरीशी संबंधित होता. पूर्वाने फाईल घट्ट पकडली. मला याचा मूळ स्रोत हवा आहे, पण तो मिळणं कठीण आहे, पूर्वा ठामपणे म्हणाली. कठीण आहे म्हणून अशक्य नाही. काही तासांनी पूर्वाला एका व्यक्तीचा फोन आला. तुम्ही पूर्वा पवार बोलताय का? हो. तुम्हाला प्रोजेक्ट नीलगिरीबद्दल माहिती हवी आहे ना? पूर्वा लगेच सावध झाली. तुम्ही कोण? ज्याच्याकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत, तो म्हणाला. मग मला भेटा. समोरची व्यक्ती काही क्षण शांत राहिली. आज संध्याकाळी जुन्या गोदामाजवळ. पूर्वाने लगेच विचारलं, तुमचं नाव? पण फोन कट झाला होता. पूर्वाने काही क्षण फोनकडे पाहिलं. मग तिने निर्णय घेतला की ती त्या व्यक्तीला भेटणार. संध्याकाळी पूर्वा जुन्या गोदामाजवळ पोहोचली. आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. तिने फोन काढून रणदीपला फोन करण्याचा विचार केला, पण थांबली. आधी बघू तरी कोण आहे. तेवढ्यात मागून आवाज आला. पूर्वा? ती वळली. समोर एक घाबरलेला तरुण उभा होता. पूर्वाने विचारलं, फोन तुम्ही केला होता? त्याने मान हलवली. हो. तुमचं नाव? हरमन. तो आजूबाजूला पाहत म्हणाला. माझ्याकडे जास्त वेळ नाही. पूर्वा म्हणाली, तुम्हाला प्रोजेक्ट नीलगिरीबद्दल काय माहीत आहे? हरमनने एक पेन ड्राईव्ह तिच्या हातात दिला. यात सगळं आहे. पूर्वाने पेन ड्राईव्हकडे पाहिलं. ती म्हणाली, हे तुम्ही मला का देताय? हरमन म्हणाला, कारण माझ्या भावाचं आयुष्य या प्रोजेक्टमुळेच उद्ध्वस्त झालं. पूर्वा गंभीर झाली. काय झालं त्याला? तिने विचारलं. हरमन उत्तर देणार इतक्यात दूरवर गाडी थांबल्याचा आवाज आला. हरमनच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तुम्ही लगेच इथून निघा, तो म्हणाला. पूर्वाने मागे वळून पाहिलं. काळ्या रंगाची गाडी गोदामाजवळ थांबली होती. पूर्वा म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत चला. हरमनने मान हलवली. नाही, तुम्ही जा. पूर्वा म्हणाली, पण तुमच्याकडे आता जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. गाडीचा दरवाजा उघडला गेला. काही लोक खाली उतरले. पूर्वाने परिस्थिती ओळखली. तिने त्याचा हात पकडला. माझ्यासोबत चला. दोघेही मागच्या बाजूने धावतच निघाले. समोरचा रस्ता बंद होता. पूर्वाने आजूबाजूला पाहिलं. तिला एक छोटा मार्ग दिसला. इकडे. दोघेही त्या अरुंद रस्त्याने पुढे गेले. मागून आवाज येत होता, त्यांना पकडा. पूर्वाने हरमनला एका बंद दुकानाच्या मागे लपवलं. काही क्षणांनी ते लोक तिथून निघून गेले. हरमनचा श्वास जोरात चालू होता. पूर्वा म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? त्याने मान हलवली. तुम्ही मला वाचवलं. पूर्वा म्हणाली, नाही, अजून आपण सुरक्षित नाही. दोघे काही वेळातच तिथून बाहेर पडले. त्या रात्री रणदीपला हे सगळं समजलं. तो पूर्वासमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि भीती दोन्ही होते. तू मला फोन का केला नाहीस? पूर्वा शांत राहिली. रणदीप म्हणाला, तुला माहीत आहे का, तुझ्याशी संपर्क होत नव्हता तेव्हा माझी काय अवस्था झाली होती? पूर्वा हळू आवाजात म्हणाली, मला माहिती आहे. नाही, तुला काहीही माहीत नाही. रणदीपचा आवाज थरथरला. तू सगळ्यांसमोर धाडसी बनू शकतेस, पण माझ्यासमोर तरी मला तुझी काळजी करू दे. पूर्वाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मला तुला या सगळ्यात ओढायचं नव्हतं. रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला, तू जिथे असतेस तिथे मी आधीपासूनच असतो. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. रणदीपने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. तो म्हणाला, तू माझ्यासाठी फक्त पत्नी नाहीस पूर्वा, तू माझं अख्खं आयुष्य आहेस. पूर्वाच्या डोळ्यात अश्रू आले. ती त्याच्या जवळ आली. रणदीपने तिला घट्ट मिठी मारली. काही क्षण दोघेही शांत राहिले.
पूर्वा म्हणाली, मला तुला घाबरवायचं नव्हतं. रणदीप तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, पुन्हा कधीही माझ्यापासून दूर जाऊ नकोस. पूर्वा हलकंसं हसत म्हणाली, प्रॉमिस. रणदीपने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. पण त्याच क्षणी पूर्वाच्या फोनवर एक नवीन मेसेज आला. दोघांनीही फोनकडे पाहिलं. तुम्ही दोघे जितकं जवळ याल तितकंच सत्य तुमच्यापासून दूर जाईल. पूर्वा आणि रणदीपने एकमेकांकडे पाहिलं. आता ही लढाई फक्त पूर्वाची राहिली नव्हती. रणदीपने फोन पूर्वाच्या हातातून घेतला. आता हे फक्त तुला घाबरवण्यासाठी नाही. पूर्वा शांतपणे म्हणाली, हो मलाही माहीत आहे. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. तुला अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू ठेवायचा आहे? पूर्वा म्हणाली, हो. रणदीप काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, मग यावेळी आपण दोघं मिळून सत्य शोधू. पूर्वाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तुला माझ्या कामात हस्तक्षेप करायचा आहे? रणदीप म्हणाला, नाही. तुझ्या बाजूने उभं राहायचं आहे. पूर्वाने त्याचा हात हातात घेतला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वाने हरमनकडून मिळालेली पेनड्राईव्ह आपल्या टीमसोबत तपासायला सुरुवात केली. त्यात अनेक कागदपत्र, व्यवहारांच्या नोंदी आणि काही व्हिडिओ होते. एक फाईल उघडताच पूर्वाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. त्यात प्रोजेक्ट निलगिरीशी संबंधित आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती होती. तिने कागदपत्र काळजीपूर्वक तपासली. हे व्यवहार वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने केले आहेत, पण पैसे एकाच नेटवर्कमध्ये जात आहेत. तिच्या सहकार्याने विचारलं, म्हणजे? पूर्वा म्हणाली, म्हणजे या सगळ्यामागे एकच व्यक्ती नाही, पूर्ण नेटवर्क आहे. तिने आणखी एक फाईल उघडली. त्यात काही नावं होती. सुरजित बाजवा आणि त्याच्याखाली प्रोजेक्ट निलगिरीशी संबंधित एक कंपनी. पूर्वाने लगेच रणदीपला फोन केला. रणदीप, मला काही महत्त्वाचं सापडलंय. त्याने विचारलं, काय? सुरजित बाजवाच्या कंपनीचा या प्रोजेक्टशी थेट संबंध आहे. रणदीप काही क्षण शांत राहिला. पूर्वा, तू ज्या प्रोजेक्टबद्दल बोलतेस? पूर्वा थांबली. तो म्हणाला, तो प्रोजेक्ट माझ्या कंपनीच्या एका विभागाशीही जोडला गेला आहे. पूर्वा शांत झाली. ते मला माहीत आहे, ती म्हणाली. त्याने विचारलं, हे तुला आधीपासूनच माहीत होतं? पूर्वा उत्तरली, हो. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग रणदीपचा आवाज गंभीर झाला. तो म्हणाला, हे तू मला का सांगितलं नाहीस? पूर्वा हळू आवाजात म्हणाली, कारण मला खात्री करून घ्यायची होती की या प्रकरणात तुझ्या कंपनीचा फक्त व्यावसायिक संबंध आहे की त्यापेक्षा काही मोठं. रणदीप काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुला माझ्यावर संशय होता? पूर्वा लगेच म्हणाली, नाही. पण मला या प्रकरणात कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नव्हता. रणदीपने खोल श्वास घेतला. आणि माझ्यावर? पूर्वा काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, तुझ्यावर माझा विश्वास आहे, म्हणूनच मला सत्य पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. रणदीपचा आवाज मवाळ झाला. ठीक आहे. पूर्वा म्हणाली, मला तुझ्या कंपनीच्या जुन्या रेकॉर्ड्सची गरज आहे. रणदीप लगेच म्हणाला, ते मी तुला मिळवून देतो. पूर्वा म्हणाली, पण रणदीप, हे सगळं कायदेशीर पद्धतीने झालं पाहिजे. रणदीप हलकंसं हसला. माझी पत्रकार पत्नी मला कायदा शिकवतेय, तो म्हणाला. पूर्वा म्हणाली, आणि हो, नवरा म्हणून तू ते ऐकणार आहेस. काही तासांनी पूर्वा आणि तिची टीम रिपोर्ट तयार करण्याच्या तयारीत होती. त्यांच्याकडे आता महत्त्वाचे पुरावे होते, पण रिपोर्ट प्रकाशित करण्याआधीच सर्व कागदपत्रांची पुन्हा खात्री करणे आवश्यक होते. पूर्वाने सगळी माहिती सुरक्षित ड्राईव्हमध्ये सेव्ह केली. एक प्रत तिने स्वतःकडे ठेवली आणि दुसरी रणदीपकडे. रणदीपने विचारलं, हे तू माझ्याकडे का ठेवतेस? पूर्वा म्हणाली, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. रणदीप काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तिचा हात हातात घेत म्हणाला, हा विश्वास मी कधीही तोडणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी ऑफिसमध्ये गोंधळ उडाला. पूर्वा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिच्या सहकार्याने धावत येऊन सांगितलं, पूर्वा, सगळे पुरावे गायब झालेत. पूर्वा थबकली. काय? सिस्टीममधून सगळ्या फाईल्स डिलीट झाल्यात? पूर्वा लगेच आपल्या संगणकाकडे धावली. तिने फाईल उघडण्याचा प्रयत्न केला, पण स्क्रीनवर फक्त एक संदेश दिसत होता, ॲक्सेस डिनाईड. पूर्वाच्या चेहऱ्यावर राग उमटला. हे कोणी केलं? तिच्या सहकार्याने सांगितलं. आम्हीही शोधतोय. पूर्वा काही क्षण शांत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तिच्या सहकार्याने आश्चर्याने विचारलं, तू हसतेस? पूर्वा म्हणाली, कारण त्यांनी एक चूक केली आहे. काय? पूर्वाने आपल्या फोनकडे पाहिलं.
त्यांना वाटलं की सगळे पुरावे याच सिस्टीममध्ये होते. तिने लगेच रणदीपला फोन केला. रणदीप, आपल्याकडे अजून पुरावे आहेत. रणदीप हसला. पूर्वा म्हणाली, आता हा फक्त माझा रिपोर्ट नाही. रणदीप गंभीर आवाजात म्हणाला. मग? पूर्वाने स्क्रीनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात निर्धार होता. आता ही लढाई आहे. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला एका व्यक्तीसमोर पूर्वाचा फोटो ठेवण्यात आला. समोर बसलेला तो व्यक्ती शांतपणे तिचा फोटो पाहत होता. कोणीतरी विचारलं, आता काय करायचं? त्या व्यक्तीने हळू आवाजात उत्तर दिलं, तिला थांबवण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.